श्री स्वामी समर्थ. देव म्हणतात, अरे बाळा, जीवनात येणाऱ्या संकटांचा, दुःखांचा तू बाऊ करू नकोस. त्यांना मोठे करू नकोस. त्यांना महत्त्व फार देऊ नकोस. तूच सतत नेहमी संकटांचा, दुःखांचा बाऊ करतोस. त्यांचा पुन्हा पुन्हा विचार करत राहतोस आणि मग तेच मोठे होतात. तुझी नकारात्मक शक्ती, तुझी घाबरण्याची वृत्ती मोठी होते आणि त्यातून तुला तुझ्या सकारात्मक चांगल्या गोष्टीकडे पाहताच येत नाही. तुला त्या दिसतच नाहीत. म्हणून जीवनातील वाईट घटनांकडे दुर्लक्ष कर. तर जीवनातील चांगल्या गोष्टी, चांगल्या आठवणी मनात साठवून ठेव. त्यांना पुन्हा पुन्हा आठव. आणि जीवनातील छोट्या छोट्या संकटांना पाहून तू हतबल होऊन जाऊ नकोस. त्या संकटांकडे पाहून तुझे प्रयत्न थांबवू नकोस. तुझा प्रत्येक छोटा प्रयत्न तुला तुझ्या ध्येयापर्यंत घेऊन जाईल, हे तू विसरू नकोस. जीवनात कितीही संकटे आली, कितीही अपयश आले, तरीही तू खचून जाऊ नकोस. जीवनात अपयश, यश हे येतच जात राहते. यशापर्यंत पोहोचण्यासाठी तुला अपयशाचा सामना करावाच लागेल. त्यामुळे त्याची तयारी तू नेहमी ठेव. आणि जेव्हा तू हे सारे काही सहन करून, अनुभव घेऊन पुढे जात राहशील, जेव्हा तुझ्या ध्येयाच्या शिखरावर पोहोचशील, तेव्हा तुझा आनंद काही वेगळाच असेल. तेव्हा तू तुझे सर्व दुःख विसरून जाशील. आणि नेहमी हे लक्षात ठेव की प्रयत्न करणारा कधीही हरत नाही व प्रयत्न न करणारा कधीच जिंकत नाही. देव म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या सदैव पाठीशी आहे. कितीही मोठी समस्या असली तरीही तू एकनिष्ठ, जिद्दी व प्रामाणिक राहा. तू प्रामाणिक असशील तर त्या प्रत्येक समस्येतून, अडचणीतून तुला काही ना काहीतरी मार्ग नक्कीच आम्ही तुला दाखवू. मनापासून साथ घाल. तुला सुद्धा प्रचिती आल्याशिवाय राहणार नाही. आम्ही कधीच तुला एकटे पडू देणार नाही. मग ते कोणाच्या नजरेत असो किंवा कोणाच्या नियंत्रणात, आम्ही तुला नेहमीच ताठमानेने जगायला शिकवू. तुला तो मानसिक आधार देऊ. संयम ठेव. योग्य वेळी आम्ही तुला ते पण देईन जे तू फक्त स्वप्नात पाहिले होतेस. तुझे सगळे स्वप्न पूर्ण होतील, ते प्रत्यक्षात येतील. म्हणून संयम ठेवायला व विश्वास ठेवायला तू कधीच कमी पडू नकोस. कारण या दोनच गोष्टी तुला जीवनात अशक्य वाटणाऱ्या गोष्टी शक्य घडवून आणतील. आमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी तुला तुझ्यातील अहंकाराला वेळीच बाजूला केले पाहिजे. तरच आम्हाला तुझी मदत करता येईल. आम्हाला तुझ्यापर्यंत पोहोचता येईल. तुझ्याही जीवनात सुखाचे दिवस आणता येतील. तुम्हालाही स्वामी कृपा व्हावी असे वाटत असेल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा व स्वामी परिवारात सहभागी व्हा. देव म्हणतात, योग्य वेळ आली की प्रत्येकालाच त्याच्या कर्मानुसार द्यावेच लागते. जरी तुझ्या मनात कोणाविषयी कटुता नसेल तर तुझे मन एक मंदिर आहे. त्याचे पावित्र्य तू नेहमी राख. त्याला योग्य मान आणि सन्मान दे. त्यावर कधीही नकारात्मक गोष्टींचा थारा देऊ नकोस. तर नेहमीच चांगल्या आणि सकारात्मक गोष्टीचा विचार तू करत राहा. वेळ वाईट असेल, खराब असेल म्हणून नकारात्मक गोष्टीमध्ये गुरफटून जाऊ नकोस. तर नेहमीच त्या मनाला, तुझ्या चांगल्या मनाला सकारात्मक ऊर्जेची लहर दे. सकारात्मक विचारसरणी वाढून येऊ दे. बाळा, कठीण रस्ते हे नेहमी सुंदर ध्येयापर्यंत पोहोचवत असतात.
जीवनात कोणी कसं वागले तरीही वाईट वाटून घेऊ नकोस. कारण जोपर्यंत आयुष्य आहे तोपर्यंत शिकत राहायचे आणि अनुभव हाच सर्वात मोठा गुरु असतो. वाईट वेळ जीवनात प्रत्येकाच्याच येत असते आणि सर्वात उत्तम बनण्यासाठी तुला सर्वात वाईट परिस्थितीतून मार्ग काढावाच लागेल. प्रत्येक गोष्ट मिळवण्याची एक वेळ ठरलेली असते. जीवनात संयम फार महत्त्वाचा असतो. कारण संयम ही एक अशी स्वारी आहे जी तिच्यावरच स्वार असलेल्या व्यक्तीला पडू देत नाही आणि कोणाच्या पायामध्ये व नजरेत झुकू देत नाही. जीवनात तुझे पाय खेचणारे खूप जण भेटतील, म्हणून त्यांना घाबरून तू हतबल होऊ नकोस. यशाच्या शिखरावर पोचताना समर्थक कमी झाले तरी चालतील, पण विरोधकांची गर्दी कमी होता कामा नये. कारण तुझ्या प्रगतीत विरोधकांचा सिंहाचा वाटा असतो. ते जितका विरोध करतील तितके आणखीन पुढे जायचे हे विसरायचे नाही. स्वतःला पुढे घेऊन जात राहा. कारण इतर कोणीही तुझ्यासाठी हे कार्य करणारच नाही. तुला यश मिळेल तो क्षण सर्व पाहतील, पण त्या पाठीमागची वर्षानुवर्षाची मेहनत, कष्ट, प्रामाणिकपणा कोणीही पाहणार नाही. म्हणून मेहनत इतक्या शांतपणे कर की तुझे यशच सारे काही सांगून जाईल. तुम्ही सुद्धा सहमत असाल तर आत्ताच हो कमेंट करा. जीवनात स्वप्न पाहणे काही वाईट गोष्ट नाही, पण अशी स्वप्ने पाहू नकोस जी डोळे बंद झाल्यावर पडणार. तर जीवनात नेहमी उघड्या डोळ्यांनी स्वप्न पहा आणि त्याच उघड्या डोळ्यांनी स्वप्नपूर्तीच्या वाटचालीकडे नेहमी लक्ष दे. देवांकडे प्रार्थना करताना नेहमी तुला काय हवे हे देवाकडे कधीच मागू नकोस. तर देवाजवळ नेहमी हे बोल की माझ्या योग्यतेनुसार देवा मला दे. कदाचित तुझी योग्यता तुझ्या इच्छेपेक्षाही मोठी असू शकते. तुझ्या सध्याच्या परिस्थितीवर तू नाराज होऊन देवावर कधीच रागवू नकोस. कारण कधीकधी देवाला तुझी परिस्थिती नाही तर तुझी मनस्थिती बदलायची असते. तुझ्या मनाला सकारात्मक वळण द्यायचे असते. त्यामुळे योग्य वेळी योग्य तो बदल जीवनात नक्कीच होईल. आयुष्य आपोआपच बदलेल. जीवनाच्या वाटेवर अनेक चढउतारे येत जातील. अनेक संकटे, वादळे आयुष्यात येतात. पण जेव्हा वादळे येतात तेव्हा आपण आपल्या मातीत घट्ट रुजून राहायचं असतं. कारण जितक्या वेगाने वादळे येत असतात तितक्याच वेगाने ते निघूनही जात असतात. म्हणून जीवनात संकटे, वादळे महत्त्वाचे नसते, तर आपण त्यांच्याशी कशा प्रकारे झुंज दिली व त्यातून कसे बाहेर पडलो हे जास्त महत्त्वाचे असते. जीवनात आपली खरी माणसे खूप महत्त्वाची असतात. त्यांना नेहमीच जपलं पाहिजे. त्यांना समजावून घेतलं पाहिजे. आपल्या माणसाच्या चुका दुरुस्त केल्या पाहिजेत. कारण जेव्हा आपण आपली नखे वाढतात तेव्हा नखे कापतो पण बोट नाही. अगदी त्याचप्रमाणे जेव्हा नात्यामध्ये गैरसमज निर्माण होतील तेव्हा नाते तुटायची जेव्हा वेळ येईल तेव्हा समजून घेण्याची तयारी ठेव. म्हणजे मग कधीच नाते तुटण्याची भीती निर्माण होणार नाही. स्वतःमधील अहंकार बाजूला ठेवून नाती जपायला शिक. जीवनात प्रत्येक वेळी जिंकणे महत्त्वाचे नसते, तर कधीकधी आपल्या माणसांसाठी हरणे पण तितकेच महत्त्वाचे असते. कारण एखाद्याला पराभूत करणे खूप सोपे असते, पण एखाद्याला विजय मिळवून देणे त्याहून कठीण असते. म्हणून हार जीत दोन्हीचा स्वीकार करता आलं पाहिजे. त्यातून काही ना काहीतरी शिकता आलं पाहिजे. जीवनातील प्रत्येक चांगल्या कामाची सुरुवात कुठूनही करता येते. सुरुवात करण्यासाठी तू महान असणे गरजेचे नाही, तर महान होण्यासाठी तू सुरुवातच करणे आधी महत्त्वाचे ठरेल. हे नेहमी लक्षात ठेव. श्री स्वामी समर्थ.
आजचा स्वामी संदेश आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. असेच संदेश नेहमी ऐकण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.